या ठिकाणी बघा आपण आहे ना मैयाच्या किनाऱ्यावरती आहे. किनाऱ्या भागावरती जे मैयाने जे आहे ना आपलं जे जे दगडी आहे ना इथे बघा ना असं एक सपाट भाग नसून पूर्ण असं आहे ना एक जे आपण म्हणतो ना शुलपाणीमध्ये जे दगडी असतात ना शुलपाणी याच्यामध्ये. आणि आम्ही आता या जे आमचं जे मोहाखेडा गाव आहे या गावामध्ये मैयाने थोडासा टर्न घेतलेला आहे. आणि मैयाने टर्न घेतल्याच्या नंतर आहे ना ह्या ज्या पाहिलं ना या ठिकाणी या ठिकाणावरून आहे. कारण आम्हाला थोडासा किनाऱ्या मार्गे जायचं आहे. ह्या कारणामुळं थोडासा एक इकडनं जायचं आहे आम्हाला ह्या साईडनं. आणि इकडं न जाता ह्या नाही ना वरून या ठिकाणी बघू शकता आपण आहे ना. आता मी नर्मदा मैयाच्या आहे ना याच्यामध्ये मी नर्मदा मैयाच्या किनारा मार्गे पण एवढी भारी आहे ना इथे आहे ना. जे आपण आहे ना पिंड तयार होते ना त्या पिंडीचे एवढे गोल इथे आहे ना छोटे आहे ना मला असे एक दगडी सापडतात. आणि इथे संपूर्ण मोठा असं आहे ना एक मैयाचा आहे ना मोठा एक असा दगडाचा एकदम सुंदर असा पसारा आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर तेव्हा हे किती सुंदर असं एक हे. आणि त्या ठिकाणी मी आता या मैयाच्या या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी आपण बघू शकता मैयाने ना छोटासा गीत आहे ना टर्न घेतल्यामुळं एकदम इथे कसं सुंदर असं रूप धारण झालेलं आहे मैयाचं. आणि एक मैया टर्न मारून चाललेले आहे ह्या ठिकाणावरून सुंदर रूप धारण झाले. आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही ह्या ठिकाणी आहे. इथं मी हे बघा नर्मदे हे बघा या ठिकाणी असं मी चाललेलो आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून. आणि हे संपूर्ण असं गोल आपण नर्मदा मैयाचे जे आपण छोटे एक आपण जे महादेवाच्या पिंडीचे म्हणजे महादेवाच्या पिंडी तयार होतात ना त्याप्रमाणे इथे असे एक दगडी आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि ह्या दगडांमधून मी चाललेलो आहे रस्ता शोधत या ठिकाणावरून ज्या ठिकाणी रस्ता शोधतोय मी. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मी असा रस्ता शोधत आलेलो आहे. रस्ता नाहीच आहे ना इथे एक फक्त किनाऱ्यामागे चालायचं आहे. तर आपले थोडंसं रस्ता शोधून चालायचं त्या ठिकाणी हा किनारा आहे या मार्गे चालायचं आहे. आपण जर पाहिलं तर हा नर्मदा मैयाचा किनारा आहे. इथून आलो आहे असा बघा भरपूर अशा कठीण रस्त्यातून आलो आहे. येताना अशा छोट्या जंगलातून किनारा मार्गे नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही नर्मदा मैया किनारा मार्गे चाललेलो आहे. या किनारा मार्गे येत असताना आम्ही आहे ना आत्ता आहे ना याचा पद्मा घाट आहे. इथे पुढे पद्मा घाट आम्हाला लागेल. पण इकडे जे आम्हाला एक कुटी दिसते समोर इथं पिंपळाचं झाड दिसतंय छोटंच. या ठिकाणी आहे ना एकही परिक्रमावासी चुकून फक्त संत लोक येतात या ठिकाणी. आणि इकडनं कोणच येत नाही एकही परिक्रमावासी येत नाही या ठिकाणी फक्त संत लोक. आणि आम्ही दोघंजण आलेलो आहे या ठिकाणी फक्त संत लोक येतात हे जर पाहिलं तर. आणि कारण ते लोक बोलतात कारण इकडनं एकही परिक्रमावासी येत नाही फक्त रोडनीच चालतात या ठिकाणी. हा जो रस्ता आहे आमचा नर्मदे एक शूटिंग काढून येतो या ठिकाणी बघा आपण आहे ना आत्ता आहे ना नर्मदा मैयाच्या किनारे मार्गे चाललेलो आहे. किनाऱ्या मार्गे आम्ही तट मार्गे चाललेलो आहे. मैया आमच्या संघ आहे आम्ही मैयाच्या संघे चाललेलो आहे. पुढे आम्हाला पद्मा घाट आणि आहे ना ब्राह्मण हा घाट येणार आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आम्ही त्या ठिकाणावरून नर्मदा मैयाच्या किनारे ह्या ठिकाणावरून किनाऱ्या मार्गे चाललेलो आहे. हा आमचा असा किनारा मार्ग आहे. आणि इथं शेती आहे ना शेती तर इकडनं आहे ना कोणच फक्त संत लोकांशिवाय इकडनं कोणच येत नाही. या ठिकाणावरून जर पाहिलं तर संत लोकांशिवाय कोणच येत नाही या ठिकाणावरून.
तर एकदम सुंदर असं आहे. आणि हा आमचा रोड आहे नर्मदे. या ठिकाणी बघा आपण आहे ना आत्ता आहे ना नर्मदा मैयाच्या किनारे मार्गे चाललेलो आहे. किनाऱ्या मार्गे आम्ही तट मार्गे चाललेलो आहे. मैया आमच्या संघ आहे, आम्ही मैयाच्या संघे चाललेलो आहे. पुढे आम्हाला पद्मा घाट आणि आहे ना ब्राह्मण हा घाट येणार आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आम्ही त्या ठिकाणावरून नर्मदा मैयाच्या किनारी ह्या ठिकाणावरून किनाऱ्या मार्गे चाललेलो आहे. हा आमचा असा किनारा मार्ग आहे. आणि इथं शेती आहे ना, शेती तर इकडनं आहे ना कोणच, फक्त संत लोकांशिवाय इकडनं कोणच येत नाही. ह्या ठिकाणावरून जर पाहिलं तर संत लोकांशिवाय कोणच येत नाही ह्या ठिकाणावरून. तर एकदम सुंदर असं आहे. आणि हा आमचा रोड आहे नर्मदे. या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आता बिलथरी या ठिकाणावरून निघल्याच्यानंतर समरिया या ठिकाणी रात्रीची आहे ना आम्ही रात्रीची विश्राम व्यवस्था आणि भोजन प्रसादी घेऊन सकाळी चाय प्रसादी घेऊन या ठिकाणावरून निघलो. पुढे आल्याच्यानंतर आम्हाला गोशी खुर्द लागलं. आणि गोशी खुर्द लागल्याच्यानंतर आम्हाला एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आहे ना आम्ही आहे ना संपूर्ण आहे ना सकाळी आणि रस्त्याला आहे ना जे पूर्ण शेतकरी लोकांनी आहे ना एक स्प्रिंकलर लावले. त्या स्प्रिंकलरमध्ये आहे ना जे रस्ता आहे ना ओला झाला होता. ओला झाल्यामुळं घसरत होता. घसरण्याच्या ठिकाणावरून आम्ही कसं पास करत आलो. म्हणजे पास करत आल्याच्यानंतर आम्हाला पुढे एक अशी अडचण सापडली की आम्हाला 5 किलोमीटरचं जंगल होतं. त्या जंगलातून आहे ना जायचं. ते जंगल अचानक लागलं. अचानक जंगल लागत असताना आम्हाला आहे ना एका ठिकाणी आहे ना असा एक प्रश्न पडला का जायचं कुठून जायचं. तर आम्हाला आहे ना एक घंटीचा आवाज आला. तर घंटीचा आवाज आल्याच्यानंतर तर त्या घंटीच्या आवाजाच्या प्रमाणे गेलो. तिथं आम्हाला वाटलं की काय कोणतरी असं एक म्हशी चारणार आहे. सकाळी आगी घेऊन आलेलं, पण तिथं म्हशी नसून एक छोटी बाटली होती. बाटली असताना एक आम्हाला तिथे एक मैयाचं दर्शन झालं. मैयाचं त्या ठिकाणीच आम्हाला दर्शन झालं. आणि मैयाचं तिथे आम्हाला दर्शन दिल्याच्यानंतर आम्ही पुढे आल्याच्यानंतर आम्हाला चाय प्यायचा होता. कारण असं आहे का त्या ठिकाणावरून कोणच जात नाही. त्या ठिकाणावरून जातात फक्त संत लोक जातात. आणि आपली लोक जी परिक्रमावासी असतात, जे आपला संकल्प होतात 3 ते 4 महिन्याचा, ते लोक त्या ठिकाणावरून जात नाही. आणि त्या ठिकाणी आम्हाला परत एक कुटिया भेटली संतांची. तिथं त्यांनी चाय दिली. चाय दिल्याच्यानंतर आम्ही पुढे तसंच आल्याच्यानंतर एक शिवमंदिर लागतं. शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिराच्या बाजूने आलो आम्ही. शिवमंदिर कारण थोडं वर होतं. आणि त्याच ठिकाणावरून खाली येत असताना आम्हाला अशा शेतकऱ्यांच्या जे स्प्रिंकलर लावले ते ओलं होतं. ओलं लागल्याच्या नंतर आम्ही तसंच पुढे आलो. पुढे आल्याच्यानंतर आम्हाला मैयाचं असं एक दर्शन दिसलं. असं एक अप्रतिम रूप दिसलं. अप्रतिम किनारा आहे. अप्रतिम किनारा दिसल्याने आम्हाला असं एक मैयाचं एक वाळवंटासारखं असं मैदान दिसलं. जे समुद्रामध्ये आपल्याला जी वाळू असते ना एकदम न एकही खडा नसून एकही हे नसून अशी सुंदर अशी वाळू. त्या वाळूतून आम्हाला चालण्याचा एक छोटा आनंद आला. आणि आनंद येत असतानाच असे छोटे मध्ये आहे ना एक मैयाच्या याच्यामध्ये छोटे बेट तयार झालेले आहेत या ठिकाणी. म्हणजे बेट तयार झालेत ना छोटे ते बेट बघून एक छोटा आनंद होतो. आणि पुढे असे आम्हाला एक बेट लागणार आहे. आम्ही ब्राह्मण घाट आम्हाला या ठिकाणावरून 5 ते 7 ते 8 किलोमीटर अंतर असेल. आणि त्या ठिकाणी आम्ही ब्राह्मण घाट या ठिकाणी जाणार आहे. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना परिक्रमा रस्त्यावर चालत असताना ना आपल्याला आहे ना या ठिकाणी असा एक आहे ना बेट तयार होताना दिसलेले आहे. मैयाचा जो संपूर्ण ना तो मोठा दगड आहे. एकच दगड आहे एकसारखा. आणि मैयाने ना तिथं आपला जसा काही एक विसावा घेतल्यासारखा वाटतो. या ठिकाणी विसावा घेऊन पुढे निघाली ना बाजूने थोडी थांबून या ठिकाणी असं आपल्याला एक चित्र दिसतंय. आणि त्या चित्रामध्ये आपण त्याच ठिकाणी आहे ना आपण हे चालत असताना आम्ही जो चालतोय ना या नर्मदा मैया किनारा मार्गे. आणि सुंदर आता आम्हाला जो किनारा लागला आहे थोडा सकाळपासून 2 ते 3 तास संपूर्ण अडचणीचा भाग कवर करत येत किनारा कवर करीत येत असताना असा एक सुंदर असा आम्हाला एक अप्रतिम नजारा पुढे आम्हाला दिसला. आणि मैया इथं थोडी शांत झालेली आहे. शांत होऊन थोडे आपल्या बाजूनी थोडी साईडनी पुढे परत आपल्या रत्नसागर या समुद्राकडे जाताना दिसते आपल्याला या ठिकाणी. आणि आम्ही या ठिकाणी जो आहे तो उत्तर तटावरून चाललेलो आहे. आणि तो समोरून मैया त्या बाजूनी जाते. ह्या उत्तर तटावरून मैया जात नाही. त्या बाजूने दक्षिण तटावरून गेलेली आहे मैया. त्या बाजूनी आहे, या बाजूनी नाही आहे.
आणि आम्ही असंच पुढे जात असताना समोर असं सुंदर सुंदर असं आम्हाला अप्रतिम इथून पुढे हे दिसत चालणार. कारण 6 ते 7 किलोमीटर अंतर ब्राह्मणघाटपर्यंत आम्हाला जायचं आहे. एक सकाळी 12 वाजेपर्यंत. नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना नर्मदा किनाऱ्या मार्गे येत असताना आम्हाला आहे ना या पुढे आहे ना या ठिकाणी आम्हाला एक आश्रम आहे. त्या आश्रमावरती आम्ही आहे ना भोजन प्रसादी घेणार एक दुपारची. तसं एक 11 11:30 झालेले आहेत. या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे किनारा मार्गे. नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना पदम सेवा आश्रम आहे. हा पदम सेवा आश्रम पदम घाट आहे. या ठिकाणी आपण आहे ना पदम सेवा आश्रमावरती आहे. आणि हे लोक आहे ना पदम सेवा आश्रम आहेत ना हे पुण्याचे लोक आहेत. आणि पाठीमागचा जो आश्रम होता ना तो पण पुण्याचा होता आपल्या महाराष्ट्रामधला. आणि या आश्रमावरती आहे ना आपल्याला ही तपोभूमी कमानीची. आणि इथे एक ना या ठिकाणी जर पाहिलं ना आपल्याला सुंदर अशी मूर्ती आहे मैयाची या ठिकाणी पाहिलं तर ते बघा या ठिकाणी सुंदर अशी मूर्ती आहे. ब्रह्मलीन खालून चालू आहे. ब्रह्मलीन तपोनिष्ठ संत महाराजांची तपोभूमी. या ठिकाणी ब्रह्मलीन तपोनिष्ठ संत रामदासजी महाराजांची तपोभूमी या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना आता पदम घाट आहे ना हे दुपारचे आहे ना भोजन प्रसादी घेऊन आहे ना पदम घाट आहे ना हे ना एक तपोभूमी आहे. श्री रामदास स्वामींची तपोभूमी आहे या ठिकाणी. आणि आपण या तपोभूमीवरून आहे ना तपोभूमी आहे या ठिकाणी जर पाहिले तर आपण या तपोभूमीतून चाललेलो आहे. तर हा एक